आपण जेव्हा 9वा अध्याय सुरू केला ना, तेव्हा आपल्याला मी सुचवलं की याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा तत्वज्ञान सांगण्यामध्ये पुढे प्रगट झालेली आहे. तत्वज्ञानामध्ये एक अतिशय महत्वाचा विषय आहे, तो म्हणजे ज्ञान. पण ज्ञान म्हटलं की अज्ञान आलं. ज्ञान हे संबंधित शब्द आहे, रिलेटिव्ह टर्म असं तर्कशास्त्रात म्हणतात त्याला. जसं पुरुष म्हणला की स्त्री, बाप म्हणला की मुलगा, तसं ज्ञान म्हटलं की अज्ञान आलं. अज्ञान जर नसेल तर ज्ञानाला किंमतच नाही. आणि असंच होतं, ज्या वेळेला माणसाला आत्मज्ञान होतं ना, त्यावेळेला ज्ञान आणि अज्ञान दोन्ही नाहीसं होतं. म्हणून 16व्या अध्यायामध्ये नवल उदयाला चंडांशु, बरं का, फार अप्रतिमच आहे. गुरुचं वंदन आहे. ते म्हणले अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता. काय सुरुवात अशी केली आहे, माळवीत विश्वाभासू, मावळवीत विश्वाभासू नवल उदयाला चंडांशु. काय प्रतिभा आहे हो. चंडांशु म्हणजे सूर्य. सूर्य उगवला तर विश्व दिसत. अरे हा म्हणले औल आहे. कसा हा सूर्य उगवला, सद्गुरु रूपी सूर्य, की विश्व मावळून जात. विश्व विश्वरूपानं राहत नाही. बर, सूर्य उगवल्यानंतर सूर्य विकासिनी कमल जे असतं ते उमलतं. हा सूर्य उगवल्यावर कोणचं कमल उमलतो, अद्वयाब्जिनी विकास वंदू आता. मी परमात्म स्वरूपच आहे हे कमल म्हणले उमलतं. त्याच्यामध्ये पुढे म्हटलंय त्यांनी की हा उगवल्यानंतर ज्ञान अज्ञान चांदणी या सगळ्या नाहीशे होतात. ते मला सांगायचं. ज्ञान आणि अज्ञान या चांदण्या आहेत, जणू काय नाहीशे होतात. म्हणून ज्ञान म्हणलं की अज्ञान आलं. आणि सगळा परमार्थ अज्ञान नाहीस करण्यामध्ये ध्यानात ठेवा. त्या अज्ञानाची एक खुबी आहे. पशु असतो ना, त्या पशुला अज्ञानाचं काही नाहीच. का नाही, त्याला ज्ञान नाही होणं, अज्ञानाची जाणीव नाही. त्याला काय आहे, लहान मुलाला एक तानं पोरं, तुला काही कळत नाही, त्याला काय आहे, तुला काहीच नाही, ते तुला काही कळत नाही. काय कळत नाही, तिथं कळत नाही काय असणार आहे मला सांगा, नाही का. जसं वेड्या माणसाला तू वेडा आहेस हे म्हणणं कळत नाही. खरा वेडा बरं का, लबाड असेल तो नव्हे. पण ज्याला खरं वेड आहे ना, त्याला नाही कळत वेड काय चांगलं काय असं सांगण्याचा हेतू काय आपल्याला. तेव्हा माणसाचं जे अज्ञान आहे त्याला एक वैशिष्ट्य आहे. माणसाला ज्ञानाची तहान आहे. मॅन इज कंडेम्ड टू नो. चैन पडत नाही त्याशिवाय माणसाला, जाणल्याशिवाय. हा माणसाचा मोठा रोग आहे. हे सगळे जे तुम्हाला संस्कृती दिसते ना, ही सगळी संस्कृती या पाडी. माणसाला जाणीव, मला हे पाहिजे, मला हे जाणीव पाहिजे, मला हे कळावं, हे सारखं आहे बघा. आणि त्यातल्या त्यात माझं मत आपलं, या 300 वर्षामध्ये युरोपमध्ये, पाश्चात्य देशामध्ये या दृश्याचं एवढं ज्ञान मिळवलेलं आहे, आजपर्यंत जगात मिळवलेलं नाही.
हा ते वेद आणि बीज आणि ते ठीक आहे, सगळं थोरच आहेत ते ग्रंथ, पण दृश्याचं ज्ञान म्हणून जे आहे ते ज्ञान या विश्वामध्ये माणसाला जे ज्ञानाची तहान आहे त्याच्यातून निर्माण झालेलं आहे आणि अजून संपलेलं नाही. ते सांगण्याचा हेतू काय, हे जे अज्ञान आहे याला ज्ञानाची झालर आहे. त्याला एका फ्रेंच तत्वज्ञानाने फार सुंदर वर्णन केलंय, सिल्वर लाइनिंग टू दी क्लाउड. एखाद्या ढगाला सूर्यप्रकाशाची कड असावी ना, तसं या अज्ञानाला ज्ञानाची जाणीव आहे. म्हणून अज्ञान सुद्धा हे ज्ञानच आहे. अरे अज्ञान हे ज्ञान जर आहे त्याचा परिणाम काय होतो, ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञान झालं की परमात्मा स्वरूप होत होतो, मोक्ष मिळतो. हे अज्ञान कसं आहे, मला अज्ञान आहे याची अधिकाधिक जाणीव होत जाणार म्हणजे परमार्थ. ऐकू ठेवा, आपण आज माझं अज्ञान आहे हे मला ज्ञान आहे, पण ते ज्ञान मोठं आहे आणि अज्ञान कमी आहे. माझ्या अज्ञानाची मला तशी जाणीव नाही. अहो असं नाही का, एक कल्पना करा, एक सासू आहे आणि 30-40 वर्ष संसार केलाय, लग्न झालंय मुलाचं आणि सून आली. बिचारी शिकलेली नाही, जुन्या पद्धतीची सासू, आणि सून आहे ती BSc MSc किंवा अलीकडे LLB म्हणा म्हणा काहीतरी झाली. आणि म्हणले अहो तुम्हाला काही कळत नाही बरं का. कोण म्हणताय, अज्ञानी मुलगी म्हणतीये, जिला अजून आपल्या विषयाचं सगळं कळलेलं नाही ती म्हणते तुम्हाला कळत नाही. म्हणजे दोघी अज्ञानीच असं असून ती म्हणते तुला कळत नाही. कळत नाही खरंच आहे, दोघी नाही, पण त्या म्हातारीला असं वाटतं काय म्हणते मला बघा, म्हणजे मला कळतं हा अहंकार आहे आणि तो नाहीसा होणं म्हणजे परमार्थ आहे. समजलं ना तुम्हाला, समजे ना. हा किंबहुना आपलं अज्ञान अधिकाधिक विशाल होत जाणं म्हणजे परमार्थात प्रगती आहे. शेवटी मला काहीच कळत नाही हे ज्याला आलं त्याला कळलं. या अहंकाराचं दृश्य स्वरूप काय आहे, मी, अहम अहम. हा अहम नाहीसा करायला अज्ञानच नाहीसं व्हायला पाहिजे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या मागच्या रविवारी सांगितले की नुसता मी अर्थ सांगितला आपल्याला, 7-8 ओव्या आहेत अज्ञानाबद्दल बरं का. अरे असं वाटेल काय हो यांना काय काव्यशक्ती होती, विद्वान होते, रचल्या ओव्या, असं नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांच्या जेव्हा अशा ओव्यांच्या रांगा येतात त्या विषयांची निर्णाळी अंग सांगत असतात. आतापर्यंत तुम्हाला मी पुष्कळ दाखवून दिलेलं आहे. आज आता ते मागचं जे सांगितलं ते अज्ञानाचं काय काय वर्णन आहे. पहिल्यांदा अज्ञान निर्माण करत होतं सांगितलं. अज्ञान निर्माण होतच कसं ते ओवी बघा आपण बरं का. येरवी दिठी बेधिली कवळे, तै चांदणिया ते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपे निर्मळे देखती दोष. अज्ञान निर्माण कसं होतं, द ऑरिजिन ऑफ नॉलेज इग्नरन्स. हे की नाही सगळे युरोपियन लोकांनी, माझं मत असं या ज्ञानावरती भयंकर विचार केलेला आहे. ज्ञान मीमांसा ज्याला म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये एपिस्टेमॉलॉजी असं म्हणतात. एपिस्टेमी म्हणजे नॉलेज, ग्रीक शब्द आहे बरं का. तेव्हा ज्ञान अज्ञान निर्माण होतं कसं, तर त्यांनी दृष्टांत असं दिलाय. दृष्टांत असा आहे, चांदणं किती पांढरं स्वच्छ आहे, शुभ्र, काळी झालेल्या माणसाला ते पिवळं दिसतं. म्हणजे अज्ञान याचा अर्थ असा, मूळ वस्तू जशी आहे तशी दिसत नाही, होय ना. मग माणसाला काळी झाली म्हणजे चांदण असं पिवळं दिसतं. तसं निर्दोषम ही समम ब्रह्म, या विश्वामध्ये चूक नाही, दोष नाही. तिथे दोष ज्याला दिसतो ते अज्ञानाचं मूळ. अरे काय सांगण्याची खुबी आहे बघा. बर आता हे जे आहे दोष दिसणं, याचा अर्थ काय, याचा अर्थ असा, परिस्थितीबद्दल तक्रार करणं हा त्याचा अर्थ आहे. म्हणून
ज्यादा तक्रार करणं बंद झालं तो खरा साधू. हा मोठा अभ्यास आहे बरं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं ना, त्या डॉक्टरने सांगितलं मला, एक ग्रस्त कॅन्सर झालेला घशाचा, आणि तो आला, त्यांच्याकडे येणारा तो पेशंट नव्हता, आणि म्हणाला, डॉक्टर मी आपल्याकडे आलो आहे, मला महाराजांच्या कृपेने कॅन्सर झालाय, माझे आता किती दिवस आहेत सांगा. त्याने सांगितलं ना आपल्याला, हा अरे कॅन्सर सारखा रोग, मृत्यू जवळ येतो आहे, आणि हा म्हणतो महाराजांच्या कृपेनं मला कॅन्सर झालाय, काय तयारी आहे मला सांगा. तो पुढे 3 वारांनी गेला तो ग्रस्त. एकटा मेळ होता घरामध्ये, प्रपंच आणि हाल होते, औषध पाणी सगळं आहे, पण काय दृष्टी होती बघा. गीता सांगते ना, निर्दोषम हि समम ब्रह्म. हे ब्रह्म अत्यंत निर्दोष आहे, आणि त्याच्यातून आलेलं जगत हे निर्दोषच असलं पाहिजे. मग परिस्थितीबद्दल तक्रार न करणं हे ज्ञान, परिस्थितीबद्दल रडणं, तक्रार करणं हे अज्ञान. हे कसं आहे म्हणाले, कावीळ झाली आहे म्हणाले. कावीळचं काय आहे, आपल्या शरीरामध्ये जी काही आणखी ती इंद्रियच म्हणायचे, त्याला ऑर्गन्स म्हणतात, तर हार्ट, लिव्हर, स्प्लीन हे अतिशय महत्वाचे. लिव्हर तर काय हो, कावीळ झालेली माहिती आहे तुम्हाला, अन्न तुटतं आमकं तुटतं निघाले, फार महत्वाचं आहे लिव्हर हे. तर लिव्हर बिघडलं, यकृत बिघडलं म्हणजे कावीळ होते. म्हणजे जीवनाला धारण करणारं, अन्न पचवणारं जे लिव्हर ते बिघडलं म्हणजे कावीळ होते. म्हणजे ज्या माणसाला स्वतःच स्वरूप काय आहे याचं ज्ञान जिथे नसतं तिथे कावीळ होते, आणि ते आहे अज्ञानाचं लक्षण. म्हणजे आपल्याला खरं स्वरूप काय आहे हे कळत नाही. पहिला दृष्टांत बरं का. पुढे म्हणाले तेवढं नाही, हा एक दृष्टांत झाला. ऑरिजिन ऑफ इग्नरन्स, अज्ञान कसं जन्मत. दोन दिसायला लागले की समजावं अज्ञान आलं. म्हणूनच सत्पुरुषाचं एक सांगतो तुम्हाला. काय झालं, एक इंदूरला भक्तराज म्हणून एक मोठे साधू, 1 वर्ष 1.5 वर्ष झालं त्यांना जाऊन, मला वाटतं मागच्या वर्षीच गेले. त्यांचे एक शिष्य चिटणीस म्हणून ते मला पुण्याला भेटतात नेहमी. ते पुण्याला असतात, आता खुद्द पुण्याला का तिथे कुठे जवळपास असतात. तेव्हा त्यांनी मला विचारलं की म्हणलं साधूच जगाला उपयोग काय बरं का. तर मी काय म्हटलं त्यांना, अहो मी साधू नाही, मी तुम्हाला सांगू काय म्हटलं बरं का. ते हुशार असते, अच्छा उत्तर टाळू नका म्हणाले. बरं का. तर मी काय म्हटलं त्यांना की आपली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती योग्य आहे असं आतून वाटायला शिकणं हा सत्पुरुषाचा उपयोग आहे जगाला. बर, तक्रार नाही उपयोगाची, त्याला तक्रारच म्हणायचं ना. शिकायत ज्याला म्हणतात उर्दू मध्ये, शिकायत नाही. मग तुम्हाला मी सांगितलं ना ते रामतीर्थांचं काय तेज आहे त्या म्हणण्यामध्ये, राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. रजा म्हणजे मर्जी. आणि पुढे म्हणाले या यू विवाह हुआ है और वो विवाह हुआ है. काय वा, काय तेज आहे सांगण्यामध्ये. ठेविले अनंते तैसेची राहा, चित्ती असो द्यावे समाधान. बर बर, असा एक तरी मनुष्य तुम्ही पाहिला का की ज्याच्या जीवनात दोष नाही, ज्याच्या जीवनात काही कमी नाही, असं पाहिलं का कुणी? अगदी सम्राटापासून तो खालपर्यंत पाहिला का? नाही कोणी. जर जीवन अपूर्णच आहे, त्याचा स्वभावच असा आहे, तर मग तक्रार करण्यात फायदा काय? तक्रार तुम्ही नीट करायचा प्रयत्न करा, पण तक्रारी आहे म्हणून तक्रार करणं अज्ञान. बरोबर आहे ते जे होत आहे ते बरोबर आहे, यात चूक नाही. बर, आता दुसरा दृष्टांत काय म्हणाले, ना तरी ज्वरे विटाळले मुख, ते दुधाते म्हणे कडू विख, तेवी अमानुषा मानुष मानिती माते. हे दुसरं अज्ञानाचं मूळ. परमात्मा हा काही माणूस नव्हे, परमात्मा माणूस नव्हे म्हणून त्याला आम्ही माणूस मानणं
म्हणजे म्हणाले अज्ञान आहे. एक गंमत सांगतो तुम्हाला. पुण्याला काही वर्षापूर्वी एक मोठे बिल्डिंग होतं, गुरु कृपा बरं का त्याचं नाव. म्हणजे कारण गुरुची कृपा त्याच्या राहायला घर तुम्हाला दुसरं काय, आणि गुरु करणार काय, मुलीचं लग्न करून देतो, घर बांधून देतो, पेन्शन मध्ये महागाई भत्ता पेन्शन मध्ये घालतो, हे गुरुचं काम, दुसरं काय नाही का. महाराज फार छान सांगायचे. महाराज म्हणाले एक शिष्य होता, अतिशय गुरुवर प्रेम, बरं का, सगळं गुरु करतात. एकादशी होती, मोठी एकादशी. तेव्हा म्हणाले मोहरी तुंबली हो घरातली. तेव्हा बायको म्हणाली आज सुट्टी आहे तुम्हाला, एवढं काम तरी करा. बरं म्हणाला. तेव्हा ते सगळे ते दगड बिगड काढले आणि साफ करीत होता. इतक्यात गुरु आले भेटायला. बरं झालं महाराज आले, म्हणले जरा हात लावा दगडाला, म्हणले काढायला. अशी आमची गुरुची धारणा आहे, बरं का. गटार साफ करायला गुरु पाहिजे, तसं प्रपंचाकरता गुरु असतो, बरं का. तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, अरे जो मानव नाही, अतिमानव सुद्धा चूक आहे. अतिमानव म्हणजे सुपर ह्युमन नाहीच, मानव धर्म नाहीतच तेथे. आणि तुम्हाला सांगून ठेवतो की सत्पुरुषाचं चरित्र वाचताना, ज्ञानी पुरुषाचं, माणसाचं चरित्र पण ते माणसाला ओलांडून गेलेलं असतं, हे ध्यानात ठेवा. एक गंमत आहे, ते दांडेकर सांगत बघा. मला स्वतः त्यांनी सांगितलं एकदा सहज बोलताना. एक ग्रस्त वकील होते आणि वकील या बाबतीत फार हुशार असतात, क्रॉस एक्झामिनेशन म्हणून. तेव्हा म्हणाले बाबा मामा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. काय रे बाबा म्हणले. ते म्हणले ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखा एवढा थोर महात्मा, जगाला काय त्यांनी दान दिलेलं आहे. म्हणले ज्ञानेश्वरी काय, अमृतानुभव काय. तर म्हणले एवढे लवकर जायचं कारण काय होतं, बरं का. आणखी 1-2 ग्रंथ लिहिले असते तर काय झालं असतं. गप्प बसले मामा. पुढे म्हणाला तो, अहो नुसतं जाणं एक समजलं. तो काय म्हणला, ऍक्सिडेंट होऊन गेले बाबा, ताप येऊन गेले. हा ग्रस्त आत्महत्या करतो म्हणले आहे काय. त्याला आत्महत्या, बरं का, जिवंत समाधी. तेही जरा विनोदीच होते मामा. ते काय म्हणाले की बरोबर वाचून माझ्या डोक्यात कधी आलं नाही म्हणाले हे. पण तुम्हाला एक मी विचारतो की समजा तुमचा मुलगा जर तुम्हाला उद्या म्हणाला किंवा तुमचं पैसे बिशे मिळवले, सगळं झालं, आता आम्ही मोठे झालो, आमच्या नावाने पैसे द्या करून तुम्ही, आणि तुम्ही आता समाधीत उतरा, तुम्हाला काय वाटेल म्हणाले. बरं का. ठीक आहे म्हणले, असं कुठं आहे, म्हणजे आयुष्य आहे तोपर्यंत जगलंच पाहिजे. पण म्हणले तुम्हाला जर वाटलं आता जगून काही उपयोग नाही, मुलांना आपण नको आहोत, तर नाही का तुम्ही हे करणार नाही का म्हणाले. नाही करणार म्हणाले. हाच तुमच्या त्यांच्यात फरक आहे म्हणाले. म्हणजे अरे काय सत्पुरुषाचं काम काय सांगतो. आता आपल्याला भेटून सुद्धा आपण ऐकत नाही. काय आहे, सत्पुरुषाला त्रिकालज्ञ असं म्हणतात. म्हणजे ते असे कालाच्या वर येतात, बरं का. भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही नाहीशा होतात. तुम्हाला मागे एक मी सांगितलं असेल, एक्सपेरिमेंट विथ टाइम म्हणून, बरं का. एक कर्नल ड्यून म्हणून त्याचं पुस्तक आहे. त्याला काय व्हायचं पहिल्या लढाईमध्ये, वर्ल्ड वॉरमध्ये, की रात्री त्याला जर्मन सैन्य कुठे आहे कसं आहे याचं स्वप्न पडायचं, आणि ते बरोबर दुसऱ्या दिवशी तसं दिसायचं, कोण लढणार आहे काय आहे. तर ते सगळं असं सारखं त्याला दिसायला लागलं. तेव्हा त्यांनी ते संबंध गोळा करून काळ हा कसा असतो, तर स्वप्नामध्ये आपल्याला ह्या 3 ज्या भेद आहेत 3, हे नाहीशा होतात. आपण सरळ कालामध्ये जातो, ते मागचं पुढचं दिसतं. तर सत्पुरुष जो असतो त्याचं मन अशा अवस्थेत असतं की त्याला मागे काय घडलं, आता काय चाललं आणि पुढे काय होणार हे संबंध दिसतं त्याला, बरं का. तेव्हा सत्पुरुषाचं काय असतं, तुम्ही आम्ही काळजी करतो प्रपंचामध्ये, तुम्हा आम्हाला काळजी असते. तेव्हा त्या काळजीचं कारण भविष्यात काय होईल हे तुम्हीच बघा. भविष्याची कल्पना जर गेली, काळजी गेलीच. काय आहे काय नाहीच, नाही का. ते कृष्णमूर्तींचं भर फार आहे याच्यावर, आणि नवीन काही नाही बरं का. आचार्यांनी याच्यात स्पष्ट सांगितलेलं आहे विवेक चुडामणीत, की मागचं सोडून द्या, पुढचा कल्पना करू नका, आज आहे ते जगा म्हणून, बरं का. ते जाऊ द्या, ते लिव्ह इन दी प्रेझेंट असं त्यांचं म्हणणं कृष्णमूर्ती. उद्या काय होईल याची कशात चौकशी करता. पण माणसाला चैन पडत नाही त्याशिवाय. काय होईल, कसं होईल, काय करावं
वासना असतात त्या तृप्त कशा कराव्यात हे असतं. त्या सत्पुरुषाला ते माहिती असतं. तो काय करतो, तुम्हाला वासना सोडा म्हणलं तर सोडित नाही आपण, तर ते वासना तृप्त करतो, एका मर्यादेपर्यंत तृप्त करतो. कारण काय असतं, काही वासना तुम्हाला त्या तोडताच येत नाही. तुम्हाला एक मंदबुद्धीचा मुलगा आहे, त्याच ती काळजी सोडणार कशी हो तुम्ही? त्याची मंदबुद्धी केल्याशिवाय ते शक्यच नाही. हा, पैशाचे समजलो, तुम्हाला पैसा पाहिजे, दिला, काळजी सुटली. पण हे असं आहे, तेव्हा काही प्रारब्धाची मर्यादा असतात. तर तो काय करतो, त्या ज्या वासना असतात त्या तृप्त करण्याचा मार्ग दाखवतो. आणि तो कसा दाखवतो, तुमचं आत्मविकासाचं नुकसान न होईल अशा तऱ्हेनं तो दाखवतो. म्हणजे तुम्हाला असं सांगतो, असं कर, तसं कर. सत्पुरुषाचं ऐकण्याचं रहस्य याच्यात आहे. वासना तृप्त करतो, पण ती आत्मविकासाच्या आड येत नाही. त्या चिटणीसानेच मला म्हणजे एक गोष्ट सांगितली. तो दिसायला स्मार्ट मनुष्य अगदी. मला वाटतं तो स्टेट बँकेत अधिकारी असावा असं वाटतं, कोणाला लक्षात नाही एवढं. तेव्हा तो काय म्हणाला, मी सुंदर आहे, मला सुंदर बायको पाहिजे, बरं का. तेव्हा त्यांचे गुरु काय म्हणाले, अरे सुंदर बायको असू दे, पण तुला सुखाचं होईल हे पाहिजे ना. तुम्हाला मी एकदा सांगितलं ना, तुम्हाला मूळ बाळ काही का असे ना, मुली असू दे, मुलं असू दे, ते काय दिसायला साधारण असू दे, प्रारब्ध चांगलं पाहिजे, प्रारब्ध चांगलं पाहिजे. म्हणजे मला एक बाई माहिती आहे, अत्यंत गरीब होत्या, बरं. त्यांचे यजमान या व्होल्टास कंपनीमध्ये होते. जन्मभर ते 500 का 100 रुपयावरती राहिले, काही नाही. ती बाई सांगत असे की, आहे अजून ती बाई, आम्ही गरीब, पण माझ्या नवऱ्याने मला कधी दुखवलं नाही. त्यांनी मला कधी दागिने केले नाहीत, कारण संकेत नव्हतं, पण मला कधी दुखवलं नाही. आणि आज म्हणजे मला 3 मुलं आहेत, मुलं असं, पण ती इतकी माझ्या आज्ञेत आहेत की मला असं वाटतं स्वर्गच आहे. असं पाहिजे. नाही श्रीमंत रामकन पोरग व्यसनी निघाल, काय करायचंय मला सांगा. हे लक्षात ठेवा आपण. बरं, मानवी जीवन कसं आहे की बाकी पैसे असू दे, प्रारब्ध चांगलं पाहिजे. तेव्हा ते काय म्हणाले भक्तराज, की मी काय करतो, तुला जे पाहिजे ना मी ते देतो, पण तुझी वासना क्षीण होईल एवढ्या पुरतं देतो. तेच करीत राहणं काय, तर त्याचा हट्ट हा, मला सुंदर बायको पाहिजे, सुंदर बायको पाहिजे. तेव्हा म्हणले, अगदी नाईलाज मी हटून बसलो, तेव्हा त्यांनी एक सुंदर मुलीशी माझं ते हे करून जमून दिलं. ती पोरगी इतकी हट्टी निघाली, भयंकर हट्टी, लाडात वाढलेली, हट्टात आपलं याच्यात निघालेली, म्हणजे सुशिक्षित अशी. 6 महिन्यामध्ये ज्युडिशियल सेपरेशन घेतलं, म्हणजे काडीमोड असेल. चालत ना, ती ऐकायची नाही, काही केलं तरी. आता काय करायचं मला सगळं, बरं का. आणि मग त्यांच्या संमतीने एक साधारण आपली बाईक केली. तेच हे सांगायचं सुद्धा त्याचं कारण असं, मागेच भेटला होता मला डिसेंबरमध्ये. तो काय झालं, त्याच्यावर स्कूटर होती. ती स्कूटर पुण्याला बघा, मध्ये मोठा पाऊस बिऊस झाला काय गेल्या वर्षी, त्याच्यात ती जाताना ती स्लिप झाली, बरं का, घसरली आणि हा पडला, फेकला गेला. तेव्हा या कॉलर बोन म्हणतात ते मोडलं, कमरेच्या हाडाला चीर गेली असा, बरं का. तर ती जी नवीन बायको केली होती, दिसायला चांगली 7-10 मायकासारखी होती, ती पहिल्या MBBS मध्ये तिने सोडलं काही कारणामुळे. पण ती पुढे ते आयुर्वेदाचे हे झाली, नर्सची परीक्षा पास झाली. 2 महिने त्या बाईनी त्याला दवाखान्यात न ठेवता घरी सगळी सरबराई केली, त्याची नर्सिंग केलं आणि तो बरा झाला. तेव्हा तो म्हणाला की गुरुनी केवढा उपकार केला माझ्यावर, बरं का. देवी आहे म्हणला, ही देवी आहे असं. तेव्हा मी त्याला म्हणलं, ती सुंदर बायको असती तर आज काय झालं असतं, हा नाही का. अरे स्मशानात पोचवावं लागलं असतं. मग हे सत्पुरुषाचं ऐकण्यात आहे. तुम्ही हे ध्यानात ठेवा. मी की नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, आपलं काम इंडक्शन आहे. जग काय आहे, जीवन काय आहे हे शिका, नाही का. की तुम्हाला सुंदर बायको, सुंदर नवरा पाहिजे, कबूल आहे. अरे पण तो ताप देणार असला तर काय करायचंय मला. सुंदर नवरा आहे आणि दारू पितोय, काय सुखाचं होईल का मला सांगा. काय सांगता तुम्ही. कालच्या टाइम्स मध्ये का काय, मला वाटतं मिड डे मध्ये, निजाम, सध्याचं निजाम आहे ना, त्याचं चित्र आलंय. त्याची 3री बायको ती, बरं का. ती मोटारीत बसलेलं चित्र आहे आणि इतकं कर्ज आहे त्याला. त्या बाईला $6,000 महिन्याला द्यावे लागतात. ती इराणमध्ये राहते, तेहरानमध्ये, बरं का. आणि यांनी
आपले 3-4 मोठे राजवाडे, फलकनुमा पॅलेस, जे लोक पाहायला यायचे. मी पाहिले मोत्याचे पडदे असत तिथे. हो, आणि खुर्च्या ना हँडल म्हणजे सोन्याचा पत्रा बसवलेला, डायमंड म्हणजे हिरे बसवलेले, ते सगळं विकलं त्यांनी. 2-3 महाल सगळे विकले आणि विकायला लागलाय. काय करायचे असला नवरा? पुन्हा आणखी एका ऑस्ट्रेलियन मुलीच्या नादी लागला, ते ऑस्ट्रेलियन मारले. नाही का, माझ्या म्हणण्याचा हेतू काय तुम्हाला, की सत्पुरुष काय करतो तर हे करतो. का करतो? निर्दोषम ही समम ब्रह्म. जीवन निर्दोष करायला शरणागतीच पाहिजे की नाही. तुम्ही सांगाल ते, तुम्ही कोणाचं ऐका मी म्हणत नाही, मी काय प्रॉपगंडा करीत नाहीये. माझा अनुभव असा आहे, आपल्या मनाविरुद्ध सांगितलं आणि त्यांनी आपण जे केलं ना, संसार सुखाचा होतो. संसार सुखमय नाहीच आहे, त्यातल्या त्यात सोय होते बरं का. मग त्यांचं या करता ऐकावं. आपली वासना तर तृप्त करतात, परंतु ती अशी तृप्त करतात. बर, हा मुद्दा झाला. आता त्यांनी काय म्हणले बघा, ज्वरे विटाळले मुख ते दुधाते म्हणे कडू विख. दूध म्हणजे अमृत आहे ना या हे लोकचं, तेव्हा जे दूध अमृत म्हणून आहे ते ताप आलेल्या माणसाला कडू लागतं. तसं अज्ञान म्हणजे, तिथे अज्ञान आहे, तसे अज्ञान म्हणजे आपली परिस्थिती किती सुधारली तरी न आवडणं हे कडू आहे. उद्या पंतप्रधान नेमले ते काय हो म्हणाले, 10,000 रुपयेच पगार आहे. म्हणजे काय करणार? अरे म्हणजे किती जरी काही केलं ना, काही लोकांना स्वभावच असा असतो बरं का. मी तुम्हाला सांगितलं, उर्दू म्हणते काही झालं तरी तोंड वाकडं. अरे मी या रोते क्यों, हमारी सूरत वैसी म्हणाले. अरे काय करा. म्हणून सत्पुरुषाचं ऐकावं, आपलं जरा बाजूलाच ठेवावं तर सुख लागेल बघा. या शंकाने तुम्हाला त्या गोपाळराव मनोहर नव्हे, गोपाळराव मंजिरेची गोष्ट मी 10 वेळा सांगतो ना, रडायचा हो, आम्ही महाराजांचं ऐकलं नाही म्हणायचा. पण ऐकलं तर संसार किती सुखात झाला. का आता गोरी पोरगी गेली नाही, ती काळी बायको केली एवढंच. तीच तो सांगायचा ना, इतकं माझं करते ती, माझे दोष मुलं बाळा झाली, सगळं संसार उत्तम झाला अगदी बघा. काय असतं म्हणजे गंमत अशी, महाराज काय म्हणाले बरं का, अरे मी सांगतो त्या मुलीशी लग्न कर, तो नाही म्हणाला. तेव्हा महाराज सहज काय म्हणले, अरे माझी बायको आंधळी नाही का, असं महाराज म्हणले. तर हा काय म्हणतो, तुम्ही साधू आहात, तुमचं काय म्हणाला. तुम्ही अरे साधुत्वाचं थोडं अंगी असल्याशिवाय सुख लागणार नाही. बरे फार हे आहे बघा. काय सांगू तुम्हाला, आपल्याकडे तुकाराम महाराजांचं चरित्र जे आहे ना, या बाबतीत अतिशय घेण्यासारखं आहे. आपल्या बायकोला त्यांनी कधी वाईट म्हटलं नाही. काय सांगावं, म्हणजे खरं लक्षात घेण्याचं आहे. आणि म्हणले काय शेवटी, स्त्री द्यावी गुणवंती तरी गुणते आशा. बरं का, म्हणून कर्कशा पाठी लावी. बरं का, भगवंताला म्हणतात, त्यांना गुरु नाहीच, गुरुनी स्वप्नात अनुभव दिला. तर विठोबानी काय केलं, स्त्री द्यावी गुणवंती तरी गुणते आशा, म्हणून कर्कशा पाठी लावी. आणि शेवटी म्हणतात शेवटच्या ओळीत, तुका म्हणे मज अनुभव आहे अंगे आणि का लोकांशी काय सांगो. नाही का, म्हणजे कर्कशा बायको करा असं माझं म्हणण्यात हेतू नाही बरं का. आली तर वा वा, काय महाराजांनी कृपा केली आहे वा, असं मनात तरी आलं पाहिजे, बाहेर बोलू नका. कसं आहे, आपण किती भ्रमात असतो. तेव्हा त्यांचं म्हणणं काय, ज्ञानेश्वर महाराजांचं, परमात्मा जेव्हा विश्व निर्माण करतो आणि आपल्याला त्यात जन्माला घालतो, त्यावेळेला जी परिस्थिती येते ती परिस्थिती उत्तमच असली पाहिजे. जगामध्ये चूक ही नाहीच. एक अरविंदांनी आपल्या ग्रंथामध्ये मोठ्या डिवाइन लाईफ मध्ये एक प्रश्न काढलाय की आपण जगामध्ये मानवी दृष्टीने पाहताना वाया जाणं किती पाहतो, वेस्ट. त्यांनी उदाहरण घेतले, वनस्पती येतात पावसाळ्या दिवसात, हजारो वनस्पती येतात, नष्ट होतात, हा वेस्ट नाही का. तेव्हा त्यांनी उत्तर असं दिलंय, मानवी दृष्टीने बरोबर आहे म्हणा.